शहरातील सिव्हिल लाईन्स या उच्चभू परिसरात महेश विल्ला नावाचा एक अलिशान हवेली होती. बाहेरून ते घर स्वर्गासारखे दिसत होते. उंच भिंती, एक मोठा लोखंडी गेट आणि कुत्र्यांपासून सावध राहा असे लिहिलेले फलक. विडंबन म्हणजे या घरात माणसे राहत नव्हती, तर माणसांच्या वेशात लांडगे राहत होते. आणि घराच्या म्हाताऱ्या आईची अवस्था कुत्र्यापेक्षाही वाईट होती. दुपारचे 2 वाजले होते. जून महिन्याचा कडक उन्हाळा होता. आकाश आगीचा वर्षाव करत होता. घराच्या मागच्या बाजूला जिथे घरातील कचरा टाकला जात होता आणि जिथे एक जुनी तुटलेली खाट होती, तिथे 65 वर्षीय कल्याणी देवी बसल्या होत्या. तिने फाटलेली साडी घातली होती. इतकी पॅच केलेली होती की मूळ कापड दिसणे कठीण होते. तिचे केस विस्कटलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या. त्या सुरकुत्या केवळ म्हातारपणाच नव्हे, तर भूक आणि अपमानाचेही प्रतिबिंब दाखवत होत्या. कल्याणी देवी तिच्या ओल्या कोठडीत कणत होती. तिने संपूर्ण रात्र डास आणि उंदरांनी वेढलेल्या रूममध्ये काढली होती. तिच्याकडे जगण्याची ताकदच नव्हती. ती उभी राहू शकत नव्हती, कारण गेल्या 48 तासांपासून तिला अन्नाच्या नावाखाली शिवीगाळ करण्याशिवाय काहीही मिळाले नव्हते. तिचा घसा तानेने कोरडा पडला होता. तिचे ओठ सुकले होते. तेवढ्यात घरातून एक कर्कश आवाज आला, ज्याने कल्याणी देवीचे मन थरथर कापले. हे म्हातारी, तू मेली आहेस का, की अजूनही प्रेतासारखी पडून आहेस? हा आवाज तिच्या मोठ्या सुनेचा, रूपाचा होता. कल्याणी देवी घाबरून जाग्या झाल्या. तिला माहीत होते की जर ती लगेच आली नाही तर तिला त्रास होईल. भिंतींना टेकून लटपटत्या पावलांनी ती आतल्या खोलीत पोहोचली. रूपा ड्रेसिंग टेबलावर बसून तिचा मेकअप करत होती. बेडवर एक अनमोल बनारसी रेशमी साडी पडली होती, जी तिला त्या दुपारी एका पार्टीत घालायची होती. रूपाने आरशात कल्याणीचे प्रतिबिंब पाहिले आणि मागे न वळता आदेश दिला, तू काय पाहत आहेस, अपशकुनी कुठली? माझी ही साडी इस्त्री कर आणि ऐक, खबरदार, एकही सुरकुती राहिली नाही पाहिजे. ही 20,000 रुपयांची साडी आहे, तुझ्या बापाची धोतर नाही. कल्याणी देवी थरथरत्या आवाजात म्हणाली, सुनबाई, मला चक्कर येत आहे. आधी मला थोडे पाणी दे, मग मी करेन. रूपा अचानक वळली. तिच्या डोळ्यात राक्षस होता. पाणी? तुला पाणी हवे आहे? आळशी मूर्ख, आधी तुझे काम कर, मग तुला पाणी मिळेल. जर ही साडी 5 मिनिटांत इस्त्री केली नाही तर तुम्हाला फक्त पाण्यानेच नव्हे, तर स्वतःच्या थुंकीने तहान भागवावी लागेल. उठ, इस्त्री करा. कल्याणी देवीकडे पर्याय नव्हता. तिने ते प्लग इन केले. इस्त्री गरम होऊ लागली. कल्याणी देवीची दृष्टी धुसर झाली. ती इतकी कमकुवत होती की तिला उभेही राहता येत नव्हते. तिने साडी इस्त्रीच्या टेबलावर पसरवली. जड गरम इस्त्री उचलताना तिचे हात थरथरत होते. तिची दृष्टी धुसर झाली आणि तिला क्षणभर चक्कर आल्यासारखे वाटले. तिचा तोल गेला आणि गरम इस्त्री तिच्या साडीच्या पदरावर पडली. इस्त्री फक्त 2 सेकंदांसाठी कापडावर राहिली. एक मंद धूर निघाला आणि जळता वास येऊ लागला. फोनवर बोलत असलेली रूपा जळत्या कपड्याचा वास येताच ओरडली, अरे माझी साडी! रूपाने धावत जाऊन कल्याणी देवींना इतका जोरात ढकलले की ती तिच्या मागच्या कपाटावर आदळली आणि जमिनीवर पडली. आंधळे, चेटकीन, तू मला बर्बाद केलंस, तू माझी साडी जाळलीस. रूपाने साडी तपासली. त्यावर एक छोटासा क्षुल्लक डाग होता, जो कदाचित धुवून साफ करता येईल. पण रूपाला फक्त एक निमित्त हवे होते. रूपाचा चेहरा रागाने लाल झाला. तिने पुन्हा गरम इस्त्री उचलली. त्याचा स्विच अजूनही चालू होता. कल्याणी देवी जमिनीवर लोळू लागली, सुनबाई, मी चूक केली. कृपया मला माफ करा. माझे हात थरथरत होते. सुनबाई, कृपया मला मारू नको. रूपा हळूहळू पुढे सरकली.
तिच्या हातात गरम इस्त्री होती. न तुझे हात थरथरत होते ना? तुला वेदना होत होत्या का? थांब, आज मी तुला या वेदनेवर कायमचा इलाज सांगेन. तुला जळजळ जाणून घ्यायची आहे ना? जा आणि ती जाणवा. कल्याणीला काही समजण्याआधीच रूपाने गरम लोखंडी इस्त्री कल्याणी देवीच्या उजव्या हाताच्या मनगटावर ठेवली. कल्याणी देवीची किंकाळी संपूर्ण घरात घुमली. तिची त्वचा जळत असताना मुंग्या येणे असा आवाज येत होता. खोलीत जळत्या मांसाचा वास येत होता. रूपाने लोखंडी इस्त्री दाबून ठेवली. नको, आता ओरडू नको. बघ जळताना कसे वाटते. तू माझी साडी जाळलीस ना? आता हे चिन्ह तुला आयुष्यभर आठवण करून देईल की जेव्हा तू रूपाच्या वस्तूंना स्पर्श करतेस तेव्हा काय होते. कल्याणी देवी वेदनेने तडफडत होती, संघर्ष करत होती, पण रूपाने प्रेसला धरून ठेवले. तिथली त्वचा पूर्णपणे जळून काळी होईपर्यंत तिने ती काढली नाही. ओरडण्याचा आवाज ऐकून मोठा मुलगा महेश टॉवेल गुंडाळून बाथरूममधून बाहेर आला. काय झालं? एवढ्या सकाळी इतका आवाज का करतेस? कल्याणी देवीने तिचे जळते मनगट धरले आणि तिच्या रडणाऱ्या मुलाकडे पाहिले. महेश, बघ बाळा, तुझ्या बायकोने मला जाळले. तिने माझ्या हातावर गरम इस्त्री लावली. बघ बाळा, माझे मांस जळले आहे. महेशने त्याच्या आईच्या हाताकडे पाहिले. तिथे एक खोल जखम होती. त्यातून रक्त आणि पाणी वाहत होते. पण महेशने काय केले? त्याने रूपाकडे पाहिले आणि विचारले, डार्लिंग, साडी जास्त जळली नाहीये ना? मला नवीन घ्यावी लागेल का? कल्याणी देवी स्तब्ध झाली. तिच्या मुलाला साडीची काळजी होती, आईच्या जळत्या त्वचेची नाही. महेश, तिच्या तोंडून एवढेच बाहेर पडले. महेश त्याच्या आईला निराशेने म्हणाला, आई, ही तुझी चूक आहे. जेव्हा तुला दिसत नाही आणि तुझे हात थरथरतात तेव्हा तू महागड्या वस्तूंना का हात लावतेस? तू 20,000 रुपयांचे नुकसान केले आहेस आणि आता तू ओरडत आहेस आणि नाटक करत आहेस. चल उठ, बाहेर जा. इथे तुझं रक्त सांडू नकोस, ते कार्पेट खराब करेल. डेटॉल लाव, तू मरणार नाहीस. महेशने कल्याणीचा हात धरला आणि तिला खोलीतून बाहेर ओढले. रूपा, दार बंद कर. एसीचा कूलिंग बाहेर पडत आहे. दार जोरात बंद झाले. कल्याणी देवी कॉरिडॉरमध्ये एकटीच पडली होती. तिचे मनगट आगीसारखे जळत होते. तिच्याकडे औषध किंवा पाणी नव्हते. ती उठली आणि रेंगाळत स्वयंपाकघरात गेली. तिथे थंड पाणी किंवा हळद मिळेल या आशेने, पण स्वयंपाकघर बंद होते. रूपा आतून ओरडली, स्वयंपाकघर बंद आहे? आज तुम्हाला अन्न मिळणार नाही, अगदी पाणीही नाही. साडीची भरपाई तुमची भूक असेल. बाहेर जा आणि जर मला रडण्याचा आवाज ऐकू आला तर मी तुझा दुसरा हातही जाळून टाकेन. कल्याणी देवी उठल्या आणि हळूहळू अंगणातल्या त्याच कचऱ्याच्या डबक्याकडे गेल्या. तिने जवळच्या फुलांच्या कुंडीतून थोडा ओला चिखल उचलला आणि तिच्या जळत्या जखमेवर लावला. चिखलाच्या थंडपणाने तिला थोडे शांत केले. मातीच्या थंडपणाने थोडा आराम मिळाला. पण तिच्या हृदयातील जळजळ कोण शांत करू शकेल? ती आकाशाकडे पाहून रडू लागली, अरे देवा, तू मला कसलं म्हातारपण दिलंस? ज्या मुलाला मी छातीशी धरून वाढवलं त्याने माझ्या ओरडण्याकडे दुर्लक्ष केलं. पण ते ऐकूनही, जर माझा सूरज इथे असता, जर माझा लहान मुलगा जिवंत असता तर तो त्याच्या आईला असे जळू दिले असते का? तिला माहीत नव्हते की तिचा हा प्रश्न, तिचे हे अश्रू आणि तिचा हा जळालेला हात लवकरच सूर्याला परत बोलावेल, जो त्याच्या आयुष्यातील अंधार कायमचा दूर करेल. आणखी एक दिवस
उपासमारीत आणि असहाय्यतेत गेला. दुसऱ्या दिवशी लोखंडी दरवाजा कर्कश आवाजाने उघडला. कल्याणी देवीचे डोळे अंधुक झाले. तिच्या समोर तिची मोठी सून रूपा उभी होती. तिने महागडी लाल रेशमी साडी घातली होती. गळ्यात जाड सोन्याचा हार होता आणि ताज्या अन्नाच्या सुगंधाने भरलेली स्टीलची प्लेट हातात धरली होती. पिवळ्या डाळी आणि तांदळातून वाफ येत होती. कल्याणी देवींना वाटले, कदाचित तिच्या सुनेचे हृदय वितळले असेल. कदाचित देवाने ऐकले असेल. आज मला अन्न मिळेल. भूक माणसाला असह्य करते. कल्याणी देवी पुढे झाली. सुनबाई, माझ्या बाळा. कल्याणीचा घसा दाबला गेला. बाळा, मला खूप भूक लागली आहे. मी कालपासून काहीही खाल्लेले नाही. माझ्यासाठी ते आण. देव तुझे वैवाहिक जीवनात आशीर्वाद देवो. रूपाच्या चेहऱ्यावर एक क्रूर आणि राक्षसी हास्य उमटले. तिने प्लेट कल्याणीकडे वाढवली, जणू काही देणारच आहे. कल्याणीने तिचे थरथरणारे सुरकुत्या पडलेले हात पुढे केले, पण पुढच्याच क्षणी जे घडले त्यामुळे मानवतेला लाज वाटेल. कल्याणीला प्लेट देण्याऐवजी रूपाने ती प्लेट उलटी हवेत फेकली. गरम मसूर उकळत होते. कल्याणी देवीच्या चेहऱ्यावर, मानेवर आणि फाटलेल्या साडीवर भात पडला. उरलेले अन्न धूळ, चिखल आणि कचऱ्याने माखलेल्या घाणेरड्या जमिनीवर सांडले. आ! कल्याणी देवी वेदनेने ओरडली. गरम डाळीने तिला जळून खाक केले होते. तिच्या नाजूक सुरकुतलेल्या त्वचेला त्यामुळे जळून खाक झाली होती. ती वळली आणि चेहरा पुसू लागली. रूपा जोरात हसली. तिचे हास्य एखाद्या चेटकेनीसारखे भयानक होते. आहा, तुला काय वाटते म्हातारे? मी तुला माझ्या हाताने खायला घालेन? तुला वाटते की तू राणी आहेस? रूपाने कल्याणीचे केस धरले आणि तिचा चेहरा वर केला. अरे, तू या घराच्या गटारातल्या किड्यांपेक्षाही वाईट आहेस. मी तुला काल रात्री स्पष्टपणे सांगितले होते, माझ्या श्रीमंत मित्रांसमोर किटी पार्टीत येणार नाही. तुमचा कुरूप चेहरा दाखवू नका. तरीही तुम्ही पाणी मागण्यासाठी हॉलमध्ये आलात. माझ्या मैत्रिणी विचारत होत्या, ही घाणेरडी बाई कोण आहे? तुम्ही माझे नाक कापले आहे. रूपाचा राग शांत राहिला. तिने तिचे उंच टाचांचे सँडल उचलले आणि जमिनीवर फेकले. तिने तांदूळ आणि डाळ कुस्करायला सुरुवात केली. तिने स्वच्छ अन्न धूळ आणि चिखलात मिसळले. हे घे, आता ते खा. रूपा ओरडली. कल्याणी ओरडली. सुनबाई, ते धूळ चिखल झाले आहे. मी ते कसे खाऊ? रूपाने कल्याणीच्या डोक्यावर लाथ मारली. आता जर तुला भूक लागली असेल तर जमिनीवर पडलेले हे अन्न चाटून खा टाक. ते तुझ्या जिभेने चाटून टाक. ही तुझी शिक्षा आहे. आणि जर तू एक कणही मागे सोडलास तर सावध राहा. आज तुला माणसासारखे नाही तर प्राण्यांसारखे खावे लागेल. जर तू माझी आज्ञा मोडलीस तर त्याचे काय परिणाम होतील हे आज तुला कळेल. कल्याणी देवी ढसाढसा रडत होती. तिचा आत्मा रडत होता. तिचे घर, ज्याचा पाया तिने उभारला होता, ते आता उद्ध्वस्त झाले होते. तिने बांधलेल्या घराची ती मालकीण होती आणि आता तिला त्याची धूळ चाटावी लागत होती. पण भूक ही स्वाभिमानापेक्षा मोठी होती. ती उपासमारीच्या उंबरठ्यावर होती. थरथरत्या हातांनी ती मातीने भाजलेले तांदळाचे दाणे उचलू लागली. तिच्या डोळ्यातील गरम अश्रू थंड डाळीत मिसळले होते. ती भात गिळत नव्हती, तर तिच्या प्रतिष्ठेचा एक घास गिळत होती. तेवढ्यात मागच्या वरांड्यावर आवाज आला. कल्याणीने वर पाहिले. तिचा मोठा मुलगा महेश तिथे उभा होता. त्याने नवीन कुर्ता पायजमा घातला होता. त्याच्या हातात एक महागडा फोन होता. कल्याणीच्या डोळ्यात एक शेवटची आशा चमकली. मुलगा आईचे दुःख समजून घेईल.
कल्याणीने तिचे डाळीने माखलेले हात तिच्या मुलाकडे पुढे केले. महेश, बघ बाळा, तुझी बायको काय करते. मी तुझी आई आहे महेश. मला जमिनीवरून जेवावे लागेल. मला वाचव बाळा, या चिटकिनीपासून वाचव. महेशने त्याच्या आईची अवस्था पाहिली. तिचा चेहरा डाळीने माखलेला होता. तिचे कपडे घाणेरडे होते आणि ती चिखलात बसली होती. महेशने त्याच्या नाकाला रुमाल धरला होता. जणू त्याला त्याच्या स्वतःच्या आईचा वास येत होता. त्याच्या चेहऱ्यावर दया नव्हती, पण तिरस्कार होता. महेश चिडून म्हणाला, अरे आई, तू पुन्हा सुरुवात केलीस. तू खूप नाटक करत आहेस. रूपाने तुला जे काही दिले आहे ते शांतपणे खा. घराचे वातावरण का खराब करायचे. पण बाळा, हे मातीत मिसळलेले आहे. मला जेवायचंय. कल्याणी रडत म्हणाली. मग काय. महेश क्रूरपणे म्हणाला, तू घरकाम करत नाहीस, फक्त फुकटच्या भाकरी खातेस. जर रूपाने जमिनीवर दिल्या असतील तर जमिनीवरूनच खा. यामध्ये तू काय प्रतिष्ठा गमावल. आणि हो, लवकर जेवा. माझे मित्र येण्यापूर्वी मला हे अंगण स्वच्छ करायचं आहे. तुम्ही माझ्या घराचं अंगण खराब करत आहात. महेश वळला आणि निघून गेला. घरातील एसी चालू करत त्याने आत एअर कंडिशनर चालू केला. दाराशी उभी असलेली रूपा खोडकर हसली. तुझ्या लाडक्यानं काय म्हटलं ते ऐकलंस का. आता लवकर जेव, त्यानंतर तुला गटार साफ करायचा आहे. जर गटार साफ केला नाही तर तुला आज रात्री हे चिखलाचं जेवण मिळणार नाही. दार जोरात बंद झाले. त्या उन्हाळ्याच्या दुपारी कल्याणी देवी तिच्या अंगणात एकटीच होती. ती एखाद्या प्राण्यासारखी जमिनीवर तोंड ठेवून मसूर चाटत होती. भातासोबतच तिच्या घशातून खडे आणि धूळ जात होती. तिने आकाशाकडे पाहिले. हात जोडून रडत म्हणाली, अरे देवा, एकतर मला घेऊन जा, नाहीतर माझ्या सूरजला परत पाठव. मी आता हे नरक सहन करू शकत नाही. नेहमीच असे नव्हते. 10 वर्षांपूर्वी कल्याणी देवी या घराची मालकीण होती. तिचा नवरा रघुनाथ शहरातील एक प्रतिष्ठित कंत्राटदार होते. त्यांना 2 मुलगे होते, महेश मोठा आणि सूरज धाकटा. महेश सुरुवातीपासूनच धूर्त, लोभी आणि आळशी होता. त्याला फक्त त्याच्या वडिलांच्या पैशावर जगणे खूप आवडायचे. पण सूरज वेगळा होता. तो अभ्यासात हुशार, प्रामाणिक आणि आईशी समर्पित होता. रघुनाथजींच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबात गोंधळ उडाला. मोठा मुलगा महेशने मृत्यूपत्रात फेरफार केला आणि संपूर्ण मालमत्ता त्याच्या नावावर केली. आणि एका रात्रीत त्यांनी त्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. त्या काळोख्या रात्री महेशने सूरजची कॉलर धरली आणि त्याला घराबाहेर ढकलले. इथून निघून जा. आजपासून हे घर माझे आहे. तू या घराचा वारस नाहीस. मी तुझ्या शिक्षणाचा खर्च उचलणार नाही. सूरज ओरडला, भाऊ, मी कुठे जाऊ. माझा अभ्यास अपूर्ण आहे. मला फक्त एक कोपरा दे. महेशने त्याला गेट बाहेर हाकलून लावले. रस्त्यावर भीक मागणे किंवा मजूर म्हणून काम करणे, मला काही फरक पडत नाही. कल्याणी देवी धावत आली. तिने सूरजला मिठी मारली. माझ्या मुलाला घेऊन जाऊ नकोस महेश. पण महेशने त्याच्या आईला दूर ढकलले होते. तो निघताना सूरजने त्याच्या आईचे पाय स्पर्श केले. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्याच्या आवाजात एक विचित्र दृढ निश्चय होता. आई, रडू नकोस. मी जात आहे, पण मी वचन देतो, हो, मी एक दिवस परत येईन. आणि ज्या दिवशी मी परत येईन, मी रिकाम्या हाताने परतणार नाही. मी काहीतरी बनून परत येईन. आई, मी इतका महान माणूस बनून परत येईन की आज ज्यांनी मला किड्यासारखे बाजूला फेकले आहे ते माझ्यासमोर उभे राहण्याचे धाडस नाही करणार.
तोपर्यंत स्वतःची काळजी घे. कल्याणीने सूरजला तिच्या साडीच्या पदरामध्ये बांधलेली जुनी 500 रुपयांची नोट आणि हनुमान लॉकेट दिले. सूरज अंधारात गायब झाला. त्यानंतर 10 वर्ष गेली. सूरजची काहीच खबर नव्हती. महेश आणि रूपाने कल्याणीला आश्वासन दिले की सूरजचा मृत्यू अपघातात किंवा उपासमारीने झाला असावा. सूरजला जाऊन 10 वर्ष झाली होती. महेशला एक मोठा व्यावसायिक करार पूर्ण करायचा होता, ज्यामध्ये त्याला त्याची वडिलोपार्जित जमीन विकावी लागली. पण वकिलाने एक समस्या निर्माण केली. महेश साहेब, जमिनीच्या कागदपत्रांवर सूरजचे नाव देखील आहे. जोपर्यंत सूरज येऊन सही करत नाही किंवा तो मरत नाही तोपर्यंत किंवा जोपर्यंत तुम्हाला त्याचा मृत्यू प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत तुम्ही जमीन विकू शकत नाही. महेश काळजीत पडला. तो 10 वर्षापासून बेपत्ता आहे. तो मेलाच पाहिजे. कायदा पुरावा मागतो. जर तो 7 वर्षांपेक्षा जास्त काळ बेपत्ता असेल तर जर तो मृत असेल तर आपण त्याला मृत घोषित करू शकतो. पण यासाठी तुम्हाला योग्य श्राद्ध करावं लागेल आणि वर्तमानपत्रात जाहिरात द्यावी लागेल. त्यानंतर मालमत्ता तुमची होईल. महेश आणि रूपा यांनी एक राक्षसी योजना आखली. त्यांनी ठरवले की ते सूरजसाठी बनावट श्राद्ध समारंभ करतील. कल्याणी देवींना हे कळताच ती वेडी झाली. ती अनवाणी धावत महेशकडे गेली. नाही नाही महेश, असे करू नकोस. माझे हृदय मला सांगते की माझा सूरज जिवंत आहे. तुमचा मुलगा जिवंत असताना त्याचा श्राद्ध समारंभ करू नकोस. देव तुला माफ करणार नाही. रूपाने कल्याणीचे केस धरले. गप्प बस म्हातारी, तुझा मुलगा मेला आहे आणि जर तू जास्त गोंधळ घातलास तर मी तुलाही त्याच्याकडे पाठवीन. आपल्याला तो 5 कोटींचा सौदा करावा लागेल आणि त्यासाठी सूरजला मरायलाच हवे. कल्याणीने तीव्र विरोध केला. म्हणून रूपा आणि महेशने असे काही केले जे कसायालाही करता येत नाही. त्यांनी कल्याणी देवींना हॉलमधील एका खांबाला दोरीने बांधले. ती ओरडू नये म्हणून त्यांनी तिच्या तोंडात कापड भरले. दुसऱ्या दिवशी सकाळी एक पुजारी घरी आला होता. सूरजच्या जुन्या फोटोला हार घालण्यात आला होता. हवनकुंड जळत होता. महेश पांढरे कपडे घातलेला होता आणि बनावट अश्रू ढाळत होता. रूपा पाहुण्यांना सांगत होती, माझा गरीब दीर, मला माहीत नाही तो कुठे मरण पावला. आम्हाला फक्त त्याच्या आत्म्याला शांती मिळावी अशी इच्छा आहे. कल्याणी देवी हॉलच्या कोपऱ्यात एका खांबाला बांधलेल्या होत्या. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती धडपडत होती. माझा मुलगा जिवंत आहे असे ओरडून म्हणायची इच्छा करत होती, पण तिचे तोंड बंद होते. कापडाने तिचा आवाज बंद केला. पुजारी म्हणाला, यजमान, अंतिम संस्काराची वेळ झाली आहे. पिंडदान करा आणि म्हणा, हे सूर्य, तुझा आत्मा मुक्त हो. महेशने हातात तांदूळ आणि तीळ घेतले. तो मंत्र म्हणणारच होता. तेवढ्यात घराबाहेर एक आवाज आला, ज्यामुळे हवनाच्या ज्वाळाही घाबरल्या सारख्या वाटत होत्या. मोठ्याने सायरन वाजत होते. 1 नाही, 2 नाही, अनेक वाहनांचा एकाच आवाजात आवाज येत होता आणि गाड्या थांबण्याचा आवाज आला. पंडितजींचा हात थांबला. पाहुणे खिडक्यांकडे धावले. अरे, काय चाललंय? इतके पोलीस? महेश आणि रूपा घाबरले. पोलीस? आपल्या खोट्या श्रद्धाबद्दल कळले का? महेश गेटकडे धावला. बाहेरचं दृश्य पाहून त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले. घराबाहेर 10 पोलीस जीप, एक दंगल विरोधी वाहन आणि मध्यभागी एक चमकणारी काळी अँबॅसेडर कार होती. त्या काळ्या कारला लाल दिवा नव्हता, पण बोनेटवर मोठ्या सोनेरी अक्षरात लिहिले होते, जिल्हा अधिकारी. डझनभर सशस्त्र पोलीस त्यांच्या वाहनांमधून उतरले होते
आणि घराला वेढा घातला. संपूर्ण परिसर छतावर चढला. साहेब, काय झालं? महेशने थरथरत्या आवाजात इन्स्पेक्टरला विचारले. आम्ही फक्त एक छोटासा विधी करत होतो. इन्स्पेक्टरने महेशला बाजूला ढकलले. काळ्या कारचा ड्रायव्हर बाहेर आला आणि मागचा दरवाजा उघडला. एक चमकणारा काळा बूट घातलेला एक तरुण गाडीतून बाहेर पडला. तो 6 फूट उंच, सुबक बांधा, काळा चष्मा घातलेला आणि खुसखुशीत गादी सूट घातलेला होता. त्याच्या मागे 4 कमांडो त्यांच्या बंदुका घेऊन उभे होते. महेश त्या तरुणाला ओळखू शकला नाही. 10 वर्षात तो मुलगा माणूस आणि कठोर बनला होता. तो तरुण एकही शब्द बोलला नाही. त्याने त्याच्या बोटाने त्याचा चष्मा फिरवला. त्याने आपली नजर थोडीशी खाली केली आणि घराच्या नावाची पाटी पाहिली. महेश विला. त्याच्या चेहऱ्यावर एक कठोर धमकीदायक हास्य उमटले. तो थेट घरात गेला. पोलीस त्याच्यासाठी मार्ग मोकळा करत होते. बाजूला जा, साहेब येत आहेत. तो तरुण हॉलमध्ये आला. तिथे एक हवनकुंड जळत होता आणि सूरजच्या फोटोवर एक माला टांगलेली होती. त्या तरुणाने फोटोकडे पाहिले, नंतर महेशकडे आणि नंतर त्याची नजर कल्याणी देवी खांबाला बांधलेल्या कोपऱ्याकडे गेली. कल्याणी देवींची अवस्था पाहून त्या कडक अधिकाऱ्याचे हृदय वितळले. त्याने चष्मा काढला आणि फेकून दिला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. आई! त्याच्या आवाजात इतकी वेदना होती की तिथे उभे असलेले सर्वजण श्वास रोखून बसले. वेदना इतक्या तीव्र होत्या की तिथे उभ्या असलेल्या सर्वांच्या हृदयाला हादरवून टाकत होत्या. तो तरुण पळत होता. त्याने कोणाचीही वाट पाहिली नाही. त्याने स्वतःच्या हाताने त्याच्या आईच्या तोंडातील कापड काढले आणि ते फेकून दिले. त्याने चाकू मागितला आणि दोरी कापली. कल्याणी देवी जमिनीवर पडली. तिचे शरीर जड झाले. तिने अस्पष्ट डोळ्यांनी त्या तरुणाकडे पाहिले. तू कोण आहेस बाळा? पोलीस का आले आहेत? त्या तरुणाने त्याच्या खिशातून तीच जुनी 500 रुपयांची नोट आणि हनुमान लॉकेट काढले आणि आईच्या तळ हातावर ठेवले. आई, तू ओळखलेस का? हे तेच 500 रुपये आहेत जे तू मला त्या काळ्या रात्री दिले होतेस. मी तुझा सूरज आहे आई, तुझा सूरज परत आला आहे. कल्याणी देवी ओरडली. सूरज, माझा मुलगा, तू जिवंत आहेस का? तिने थरथरत्या हाताने तिच्या मुलाच्या चेहऱ्याला स्पर्श केला. तू आलास? बघ, ते तुझे श्राद्ध करत होते. सूरजने आईला मिठी मारली. हो आई, मी आलो आहे. आणि बघ, मी वचन दिले होते. मी आज रिकाम्या हाताने आलो नाही. तुमचा मुलगा या संपूर्ण जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून परतला आहे. आता मी बघतो तुला कोण स्पर्श करते. हे ऐकताच हॉलमध्ये शांतता पसरली. फक्त लाकडाच्या जळण्याचा आवाज येत होता. महेश आणि रूपाच्या चेहऱ्यावरून घामाचे थेंब वाहू लागले होते. त्यांचे तोंड उघडे होते. जिल्हाधिकारी? हा शब्द त्यांच्या कानात बॉम्ब सारखा फुटला. रूपाला चक्कर आली. ती भिंतीला टेकली. ज्या भावाला ते मृत घोषित करून त्याची मालमत्ता जप्त करणार होते, आज तोच त्यांच्या समोर जिल्ह्याचा राजा म्हणून उभा राहिला. त्याच्या गणवेशाचा धाक आणि त्याच्या मागे उभ्या असलेल्या पोलीस दलाने त्यांच्या नसा गोठवल्या होत्या. सूरज अजून काहीही बोलला नव्हता. त्याने त्याचा चष्मा खिशात घातला आणि त्याची आई कल्याणी देवीकडे चालत गेला. त्याच्या नजरेत तिच्या शरीरावरील प्रत्येक जखम तपासली. मनगट जिथे दोरींनी खोल निळ्या रंगाचे डाग सोडले होते, गाल जिथे गरम डाळीचे फोड आले होते, ती फाटलेली साडी ज्यातून तिच्या फासळ्या दिसत होत्या आणि कोपऱ्यात पडलेली कुत्र्याची प्लेट, त्यावर मातीने माखलेले अन्न, सूरजची मूठ घट्ट आवळली गेली.
त्याच्या कपाळावरील नसा ताणल्या गेल्या. त्याच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, ज्वालामुखी फुटत होता. तो आता मुलगा नव्हता, तर प्रशासन होते, जे त्याच्या सर्वात क्रूर स्वरूपात न्याय देण्यासाठी आले होते. सूरज अचानक वळला. त्याचा आवाज इतका जोरदार होता की घराच्या काचेच्या खिडक्याही धडधडत होत्या. इन्स्पेक्टर. महेशचे पाय थरथर कापू लागले. त्याला वाटले की तो कदाचित त्याच्या भावाला हाक मारून पळून जाऊ शकेल. तो गुडघ्यावर रेंगाळत सूरजकडे विनवणी करत म्हणाला, सूरज, बघ, तू माझा खरा भाऊ आहेस. आपण रक्ताच्या नातेचे आहोत. तू गैरसमज करत आहेस. आम्ही फक्त आपल्या आईची काळजी घेत होतो. ती आईची मानसिक स्थिती ठीक नाही. ती स्वतःला दुखावणार होती, म्हणून आम्हाला तिला बांधून ठेवावे लागले. आम्ही तिच्यावर उपचार करत होतो. महेशने सूरजच्या पायांना स्पर्श करण्यासाठी हात पुढे केला. सूरजने डोळे मिटले. त्याने आपल्या सर्व शक्तीनिशी महेशच्या गालावर चापट मारली. ती चापट इतकी जोरदार आणि विनाशकारी होती की ती संपूर्ण परिसरात आवाज आला. महेशचा खालचा ओठ फाटला. रक्त वाहू लागले. सूरज पुढे झाला. महेशची कॉलर धरली आणि त्याला हवेत उचलले. त्याच्या डोळ्यात सरळ पाहत तो म्हणाला, सेवा? याला सेवा म्हणतात का? 65 वर्षांच्या आईला शेण आणि ढासांनी वेढलेल्या गोट्यात झोपून तिची सेवा करणे, हो ना? आईला एखाद्या प्राण्यासारखं खांबाला बांधून तिची सेवा केली जाते. मी माझ्या गाडीतून सगळं पाहिलंय महेश. सूरजने त्याला ढकललं. ज्या आईने तुला तिचं दूध पाजलं आणि तुला एवढा मोठा माणूस बनवलं, त्याच आईला तू उपाशी ठेवलंस. तुला लाज वाटत नाही का? प्राणीही त्यांच्या आईला चावत नाहीत, पण तू पशुपेक्षाही वाईट आहेस. सूरज हळूच रूपाकडे वळला. रूपा थरथर कापत होती. तिचा महागडा मेकअप घामाने आणि भीतीने चेहऱ्यावरून ओघळत होता. ती सरकली. भाऊजी, तो मी. रूपा अडकू लागली. सूरजने तिचे ऐकले नाही. त्याची नजर हवनकुंड जवळ ठेवलेल्या मिठाईच्या प्लेटवर पडली, जी सूरजच्या श्राद्धानंतर वाटणार होती. सूरजने प्लेट उचलली. त्यात मिठाई होती. बेसनाचे लाडू ठेवले होते. सूरज रूपाच्या जवळ गेला. त्याची सावली रूपावर पडत होती. वहिनी, तू माझ्या श्राद्धासाठी लाडू वाटणार होतीस ना? तू माझा मृत्यू साजरा करत होतीस. सूरजने एक मोठा लाडू उचलला आणि रूपाच्या तोंडाजवळ धरला. हे खा. आत्ताच. रूपा रडू लागली. नाही भाऊजी, मला माफ करा. मला मधुमेह आहे. मी गोड खात नाही. सूरजचे डोळे लाल झाले. मधुमेह? जेव्हा तू माझ्या आईला जमिनीवर पडलेले अन्न खायला घालत होतीस, तेव्हा तुला तिचा आजार आठवला नाही का? तुम्हाला तिच्या जळालेल्या चेहऱ्याची दया आली नाही का? सूरजने रूपाचा जबडा जबरदस्तीने धरला आणि संपूर्ण लाडू तिच्या तोंडात भरला. रूपा गुदमरायला लागली, पण सूरज थांबला नाही. हे खा. हे गोड नाहीये. ही तुमची पापे आहेत. आज मी तुम्हा दोघांना सोडणार नाही. मी आयुष्याचा, तुमच्या अभिमानाचा आणि तुमच्या लोभाचा असा श्राद्ध करेन की जग ते पाहून थरथर कापेल. सूरजने त्याच्या खिशातून एक सरकारी लिफाफा बाहेर काढला. त्यावर भारत सरकार असा शिक्का मारलेला होता. त्याने कागद वर केला, जणू काही ते राजाचे फरमान आहे. श्री महेश. सूरजचा आवाज बर्फासारखा थंड होता. हे घर, जे तुम्ही तुमची जागीर समजता, ते प्रत्यक्षात आईच्या नावावर होते. तुम्ही बनावट अंगठ्याचा ठसा वापरून ते हडप केले. मी जिल्हा दंडाधिकारी सूरज शर्मा माझ्या विशेष अधिकारांचा वापर करून ही मालमत्ता तात्काळ जप्त करण्याचे आदेश देतो. महेशच्या पायाखालची जमीन सरकल्याचे जाणवले. 5 कोटी रुपयांचे हे घर
क्षणार्धात सरकारी मालमत्ता झाली. सूरजने इन्स्पेक्टरकडे पाहिले. इन्स्पेक्टर, या दोघांच्या हातांना बेड्या घाला. त्यांच्यावर घरगुती हिंसाचार, फसवणूक आणि वृद्ध महिलेचा हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करा. आणि मग सूरजने इन्स्पेक्टरच्या कानात काहीतरी कुजबुजले, पण ते इतके खोलवर होते की तिथे उभा असलेल्या प्रत्येक शेजाऱ्याने ते ऐकले. आणि हो इन्स्पेक्टर, त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात कोणतीही कसर सोडू नका. त्याला VIP वागणूक नको आहे. गेल्या 10 वर्षांपासून त्यांनी माझ्या आईची जशी सेवा केली आहे तशीच त्यांची सेवा करा. त्यांना जमिनीवर कोठडीच्या सर्वात घाणेरड्या कोपऱ्यात खायला घाला. आणि जर त्यांनी पाणी मागितले तर लक्षात ठेवा, त्यांनी माझ्या आईला गटाराचे पाणी प्यायला भाग पाडले होते. पोलीस पुढे आले. त्यांनी महेश आणि रूपाच्या मनगटांना पकडले आणि त्यांना हातकडी लावली. हातकडीचा आवाज त्यांच्या अभिमानाला चिरडून टाकणारा आवाज होता. महेशला अश्रू अनावर झाले. त्याचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. तो जमिनीवर लोळत पडला आणि पोलिसांपासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत होता. नाही साहेब, मला घेऊन जाऊ नका. माझी इज्जत नष्ट होईल. महेश त्याच्या आईकडे, कल्याणी देवीकडे सरकला. त्याने त्याच्या घाणेरड्या हाताने तिचे पाय धरले. आई, अरे आई, मला वाचवा. मी तुझा मुलगा आहे. आई, तुझा मोठा मुलगा. दुधाच्या खातर आई, मला तुरुंगात जाऊ देऊ नकोस. लोक मला तिथे मारतील. आई, काहीतरी बोल. दरम्यान कालपर्यंत राणीसारखी फिरणारी रूपा आज चिटकिनीसारखी ओरडत होती. तिचा मेकअप काळा झाला होता आणि अश्रूंनी वाहून गेला होता. आई, मी चूक केली. मी आयुष्यभर तुझ्या पायांची मालिश करेन. मी तुझा गुलाम राहीन. कृपया सूरजला मला सोडून देण्यास सांग. अरे, मी उद्ध्वस्त झालो आहे. शेजारचे लोक त्याच्यावर थुंकत होते आणि पाहत होते. तो श्रीमंत असल्याचे भासवत होता, तरी त्याच्या आईला उपाशी ठेवत होता. त्याचे परिणाम पहा. पोलिसांनी त्याला जीपकडे ओढले. तो प्राण्यांसारखा ओरडला, आई, आई, मला वाचवा. कल्याणी देवी क्षणभर थांबली. तिचे डोळे थरथर कापत होते. शेवटी ती एक आई होती. तिच्या मुलाचे रडणे तिचे हृदय फाडून टाकत होते. सूरजने हे पाहिले. त्याला भीती वाटली की तिची आई वितळेल. काय झाले आई? सूरजने हळुवारपणे विचारले. तुमचे प्रेम पुन्हा जागृत झाले आहे का? ज्या मुलाने तुम्हाला जमिनीवर पडलेले अन्न चाटण्यास भाग पाडले, त्या मुलाला तुम्ही माफ करण्यास तयार आहात का? कल्याणी देवीने तिचे सुजलेले डोळे वर केले. तिच्या चेहऱ्यावर आता प्रेम दिसत नव्हते, तर एक दृढ निश्चय होता. तिने सूरजचा हात बाजूला केला आणि हळूहळू लटपटत्या पावलांनी ती पुढे सरकली. सर्वांनी श्वास रोखला. ती पोलिसांना थांबवेल का? ती त्यांना माफ करेल की का? कल्याणी देवी घराच्या कोपऱ्यात गेली, जिथे कचरा साचला होता. तिथेच तो तुटलेला घाणेरडा अल्युमिनियमचं भांड होतं, ज्यामध्ये रूपा तिला शिळी भाकरी द्यायची. तीच वाटी जी त्यांच्या 10 वर्षांच्या गुलामगिरीचे प्रतीक होती. कल्याणी देवी थरथरत्या हाताने घाणेरडी वाटी उचलत होती. ती हळूहळू पोलिसांच्या जीपकडे गेली. रूपा जीपच्या मागच्या सीटवर बसून मोठ्याने रडत होती. तिच्या सासूबाईंना येताना पाहताच तिला आशेची लाट आली. आई, तू मला वाचवायला आली आहेस ना? तू खूप दयाळू आहेस. कल्याणी देवी जीपच्या खिडकीजवळ उभी राहिली. तिच्या डोळ्यात ज्वाळा होत्या. तिने जीपच्या खिडकीतून घाणेरडी वाटी रूपाच्या मांडीवर फेकली. वाटी रूपाच्या रेशमी साडीवर पडली. त्यात ब्रेडचे कोरडे तुकडे विखुरले. कल्याणी देवींनी थरथरत्या हात वर केले
आणि तिच्या सर्व शक्तीने म्हणाली, हे घे सुनबाई, ही तुझी निरोपाची भेट आहे, ती जपून ठेव. कारण जेव्हा तुरुंगात भुकेने तुमचे पोट दुखेल आणि पहारेकरी तुम्हाला अन्न देण्यास नकार देतील, तेव्हा भीक मागा आणि ते खा. कदाचित तेव्हा तुम्हाला भूक आणि अपमानाची चव आठवेल. आज तुम्ही मला 10 वर्षे खायला दिलेल्या विषयाची किंमत मोजावी लागेल. मग कल्याणी महेशकडे वळली, जो जीपमध्ये रडत होता. आणि तू मला दुधाचा खर्च करायला लावलास ना, जा. आज मी तुला माझ्या दुधाच्या कर्जातून मुक्त करते. कारण तू माझा मुलगा नाहीस. हे एक कलंक आहे. मर, पण पुन्हा कधीही माझ्या समोर येऊ नकोस. कल्याणी देवी मागे सरकली. सूरजने ड्रायव्हरला इशारा केला, घेऊन जा. जीपचा सायरन वाजला. सायरनच्या आवाजाने महेश आणि रूपाच्या किंकाळ्या गायब झाल्या. जीप धूळ उडवत वेगाने निघून गेली. तर फक्त एक आई, जी आज जिंकली होती, पण जिचे हृदय आतून रडत होते. सूरजने तिच्या आईला खांद्यावर हात ठेवून आधार दिला. चल आई, हे घर आता अशुद्ध झाले आहे. तू माझ्या सरकारी बंगल्यात येशील, जिथे 10 नोकर तुझ्या सेवेत उभे असतील. तू मखमली कपडे घालून झोपशील, जमिनीवर नाही. सूरजने त्याच्या आईला उचलले, कारण तिच्या पायांना फोड आले होते आणि तिला त्याच्या काळ्या अँबॅसेडर कारच्या मागच्या सीटवर बसवले. ड्रायव्हरने दरवाजा बंद केला. सूरज पुढच्या सीटवर बसला आणि सायरन वाजवू लागले. कालपर्यंत कल्याणी देवींना वेडी वृद्ध महिला म्हणणारे शेजारी आज हात जोडून आणि डोके टेकून जिल्हाधिकाऱ्याच्या आईला निरोप देत होते. कल्याणी देवी गाडीच्या खिडकीतून मागे वळून पाहिले. तो महेश विल्ला आता लहान दिसत होता आणि त्याचा मुलगा सूरज आज संपूर्ण जगापेक्षा मोठा वाटत होता. कथेचा संदेश: वेळ मूर्ख नाही, ती फक्त शांत आहे. जेव्हा ती बोलते तेव्हा जग ऐकते. तुमच्या आईवडिलांच्या अश्रूंना घाबरा, कारण जेव्हा ते उसासे टाकतात तेव्हा मोठी राज्य ही राखेत बदलतात. आणि जर तुमचा मुलगा असेल तर तो सूर्यासारखा असावा, जो कधीही आपले वचन विसरत नाही. मित्रांनो, तुम्ही कुठून पाहत आहात किंवा ऐकत आहात, कृपया तुमच्या ठिकाणाचे नाव कमेंट बॉक्समध्ये लिहा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.